तर मित्रांनो, काही गडकिल्ल्यांवर जाण्यासाठी असे रस्ते आहेत तिथे तुमचे पाय थरथर कापल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशाच एका गडाला आपण भेट द्यायला चाललो. तो आहे श्री मलंगगड. तर सुरुवातीला तुम्ही 1 ते 1.5 तासाचा ट्रेक केलात तर त्यानंतर तुम्हाला लागतात ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आणि त्यानंतर तुम्हाला दिसतो हा सह्याद्रीचा अथांग पसरलेलं सुंदर असं दृश्य. त्या पायऱ्या चढून तुम्ही पुढे आलात की तुम्हाला ही लागते गडाची तटबंदी आणि त्यानंतर तुम्ही वरती आलात तर तुम्हाला लागतो हा अथांग पसरलेला सह्याद्रीचा दिसणारा सुंदर असा नजारा आणि समोर एक सुंदर असा मोठा कडा आहे आणि यावरती बघण्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे हे कातळात कोरलेलं भुयारी मार्ग. हे खूप जणांना आवडीचा घटक आहे आणि ह्या गडावरती मला एक शौचकूपही पाहायला भेटलं. तर हा भुयारी मार्ग आणि हे शौचकूप आहे आपल्या इतिहासाची साक्ष. हे सर्व पाहून तुम्ही पुढे आलात तर त्यानंतर तुम्हाला लागतो जो सगळ्यांना घाम फोडणारा मार्ग आहे मलंगगडाचा. तो आहे या पायी चालत जाण्याचा मार्ग. म्हणजे एका बाजूला पूर्ण दरी आणि एका बाजूला पूर्ण तुम्हाला उभा कोरीव कातळ. तर तुम्हाला कुठलाही सहारा नाही. तर इथून येताना तुम्ही सावधगिरी बाळगा. ते सर्व तुम्ही पार करून आलात की तुम्हाला दिसते ही छोटी समोर असलेली वास्तू. तर तो आहे की राजवाडा. तर मी राजवाड्यात गेलो आतमध्ये, त्याची पाहणी केली. खूप सुंदर असं बांधकाम आहे त्याचं आणि राजवाड्याच्या डाव्या बाजूलाच आहे हे शिव स्मारक. तर ते स्मारक पाहिल्यानंतर माझ्या हातून एकच कृत्य झाली, ती म्हणजे मानाचा मुजरा. प्रतिपचंद लेखे व वर्धिष्णू विष्णुवंदिता शाहस्नू शिवशैष्या पुत्रा भद्राय राजते. त्यानंतर माझी नजर गेली बाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्यांवरती. तर त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये मी थोडंसं पाणी प्यायलो आणि मला आठवलं की 350-400 वर्षापूर्वी त्या काळी पाण्याचं किती सुंदर व्यवस्थापन करत असावे लोक. ते पाणी पिऊन मी तृप्त झालो. त्यानंतर मी आजूबाजूचा परिसर न्याहाळायला सुरुवात केली. आजूबाजूचा परिसर सुंदर होता की ते बसून माझा फोटो काढण्याचा मोह काय आवरला नाही. असे करत करत मी खाली उतरलो. मित्रांनो, तुम्ही देखील मलंगगडचा ट्रेक केला असेल तर तुम्हाला मलंगगडावरती सर्वात कठीण काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.